महायुतीमध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झालेली आहे आणि याचसाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये माजी नगरसेवकांकडून लॉबिंग करण्यात आलेली आहे। या ठिकाणी एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये अण्णा बनसोडे यांना मंत्रिपद मिळावं असा जो ठराव आहे तो करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत शहराध्यक्ष योगेश बहल आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात। अध्यक्ष, काय सांगाल? खरं तर या ठिकाणी तुमची बैठक झालेली आहे, नेमकी तुमची मागणी काय आहे? आमची मागणी आहे की अण्णा दादू बनसोडे हे आता तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेलेले आहेत आणि लोकांनी चांगलं मताधिक्य दिले। साधारण 37,000 मताधिक्याने त्यांची निवड झाली आहे, तिसऱ्यांदा निवड झालेली आहे। आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे की पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या ही 30 लाखाहून अधिक आहे। त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना 10 ऑक्टोबर 1982 साली झालेली आहे आणि आता 2024 चालू आहे, तर साधारण तब्बल 42 वर्ष झाली आहेत। त्या 42 वर्षामध्ये इथे एकदाही नामदार म्हणून किंवा इथं मंत्री म्हणून कधी पार्टी कोणालाच मिळाली नाही आहे। आणि ह्या शहरामध्ये 30 लाखाहून अधिक लोकसंख्या आहे आणि त्यामध्ये साधारणतः 95 झोपडपट्ट्या या शहरामध्ये आहेत। त्यातल्या त्यात पिंपरी मतदारसंघामध्ये 46 झोपडपट्ट्या आहेत। त्यामुळे अण्णा हे राखीव प्रवर्गातून निवडून येत आहेत। राखीव प्रवर्गातून निवडून जाण्याची त्यांची तिसरी टर्म आहे। त्यामुळे मोठी लोकसंख्या ही मागासवर्गीय प्रवर्गाची आपल्याला या पिंपरी शहरामध्ये बघायला मिळते। त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहर हे कॉस्मोपॉलिटियन शहर आहे आणि झपाट्याने वाढणारं शहर आहे। तर या शहराची लोकसंख्या आणि या शहरातले सगळं भौगोलिकदृष्ट्या सगळं काही पाहता या ठिकाणी अण्णा बनसोडेंना त्यांचा अनुभव लक्षात घेता एक मागासवर्गीय प्रवर्गातला एक सामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता ज्यांनी महानगरपालिकेपासून नगरसेवक म्हणून त्याची कारकीर्द सुरू केली, स्थायी समितीचे अध्यक्ष झाले, आमदार झाले, आता तिसऱ्यांदा आमदार झाले। त्यामुळे त्यांना आता मंत्रिपद मिळावं ही आमची सर्वांचीच अजितदादांकडे आग्रहाची कळकळीची मागणी आहे। त्याचबरोबर आम्हा सर्वांचाच कार्यकर्त्यांचं म्हणजे अगदी आमच्या आजी माजी कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी सर्वांचं सर्वांचं एक स्वप्न आहे पहिल्यापासून की अजितदादा ह्या राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत। त्यामुळे आम्ही एक ठराव असाही करतो आहे। तो ठराव आम्ही आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांना, आदरणीय शाह साहेबांना आणि त्याचप्रमाणे आम्ही महाराष्ट्र राज्याचे जे सन्माननीय शिंदे साहेब आहेत त्यांना आणि भारतीय जनता पार्टीचे फडणवीस साहेबांना आणि RPIचे अध्यक्ष आठवले साहेबांना यांनाही आम्ही एक ठरावाची कॉपी आणि विनंतीचा अर्ज आम्ही त्यांना पाठवतो की अजितदादांचा त्यांनी मुख्यमंत्री म्हणून विचार करावा। अर्थात हे महायुतीचा निर्णय आहे। महायुतीच्या निर्णयामध्ये अर्थात भारतीय जनता पार्टी आणि सर्व पक्ष जे आहेत मिळून हा निर्णय घेतील, परंतु आमची एक मागणी आहे, आमची एक इच्छा आहे, ती इच्छा पण आम्ही प्रकट करतो आहे। त्यामुळे अण्णांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करावं आणि दादांना मुख्यमंत्री करावं अशा प्रकारचे एक ठराव आम्ही केला आहे सर्वानुमते आणि ते प्रथम आता पाठवत आहोत। तुम्ही अजित पवारांशी भेट घेणार आहात का आणि त्यानंतर काय बोलणार आहात का? अर्थात आता शपथविधी झाल्यानंतर त्यांना भेटता येईल, कारण आता असं वाटतं आम्हाला सर्वांना की कदाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची शपथ होईल आधी आणि नंतर विस्तार होईल, परंतु आम्ही त्यांचं अभिनंदन करायला तर जाणारच आहोत। पण त्याच वेळेला ही मागणी पण आम्ही तिथं करणार आणि दादांबद्दलची जी मागणी केली आहे ती आत्ताच आम्ही फॅक्सद्वारे मेलद्वारे मोदी साहेबांना पण पाठवणार आहे, फडणवीस साहेबांनाही पाठवणार आहे, आठवले साहेबांनाही पाठवणार, शिंदे साहेबांनाही पाठवणार। आपल्यासोबत नवनिर्वाचित आमदार अण्णा बनसोडे आहेत। अण्णा, तुम्हाला मंत्रिपदाची अपेक्षा आहे काय? यावेळेस हुलकावणी देईल की मिळेल तुम्हाला मंत्रिपद? नाही, आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष योगेशजी बहल, महापौर मंगलाताई कदम, सर्वच नगरसेविका या ठिकाणी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील जवळजवळ 26 ते 27 नगरसेवक, प्रत्येक पदाधिकारी, सेलचे पदाधिकारी, अध्यक्ष या ठिकाणी सर्वांनी एकमताने ठराव असा केलेला की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांची निवड व्हावी। त्याचबरोबर पिंपरी विधानसभा मतदारसंघातून काम करत असताना मलाही मंत्रिमंडळामध्ये संधी द्यावी अशी सर्वांची आग्रही मागणी आहे। हीच मागणी आम्ही सर्वजण म्हणजे माझ्यासहित आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यासहित आदरणीय दादांकडे करणार आहोत। परंतु आता महायुतीमधून जे या ठिकाणचे 3 मतदारसंघ आहेत त्यात 2 मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान आमदार आहेत, त्यांनी देखील ताकद लावण्यासाठी सुरुवात केलेली आहे। तुम्ही आता किती ताकद लावणार आणि कसं मंत्रिपद मिळवून आणणार? तसं बघितलं तर ही माझी तिसरी टर्म आहे आणि जे आता भोसरी आणि चिंचवड मतदारसंघातून भाजपच्या तर्फे निवडून आलेले आहेत ही त्यांची वेगळी टर्म आहे। खरं बघितलं तर माझा 15 वर्षाचा अनुभव
आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवकांची संख्या बघितली तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये जास्त आहे, त्यातल्या त्यात पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये जास्त आहेत. मतदारसंघामध्ये काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना यांना ताकद मिळण्याच्या दृष्टिकोनातून मंत्रिपद आम्हाला दिले पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे. तर पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातून खरं तर मंत्रिपदासाठी दावेदारी सुरू आहे आणि या ठिकाणी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवकांनी आणि शहराध्यक्षांनी एक बैठक घेऊन लॉबिंग करण्यास सुरुवात केलेली आहे आणि याबाबत ते अजित पवार यांची भेट घेऊन अण्णा बनसोडे यांना मंत्रिपद मिळावं अशी आग्रही मागणी करणार आहेत. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.